नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेंद्र साटम. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवरती. तर मित्रांनो, माझ्या मागील बऱ्याच व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. कोकणात जर तुम्ही घर बांधताय तर साधारण किती खर्च होईल अशी मी व्हिडिओ करतो आणि ही एक सिरीज मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे. तर याचप्रमाणे अजून एक अशी बांधकामाची सिरीज मी तुमच्यापर्यंत आणणार आहे. तर हे आज घराचं बांधकाम नसून हे आहे आज विहिरीचं बांधकाम. सो कोकणात जर तुम्ही राहताय आणि कोकणात जर तुम्ही विहीर बांधताय किंवा जुनी विहीर दुरुस्त करताय किंवा ही जी सर्व प्रोसेस आहे, या सर्व विहिरीच्या बांधकामाला किती खर्च होतो, साधारण ह्याला किती कालावधी लागतो, ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल. तर मित्रांनो, कोकणात आलो की मी असे इंटरेस्टिंग व्हिडिओ करत असतो. तर सध्या ही बांधकामाची सिरीज आहे, त्यामुळे अशा व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे जिथे कोकणामध्ये कोण घर बांधतंय तर कोण देऊळ किंवा मंदिर बांधतात. तर हा साधारण किती खर्च होतो ह्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा भावकर काका. नमस्कार भावकर काका. सो आज आपल्याकडे विहिरीचं बांधकाम होतंय. तुम्ही बघू शकता इकडे ही विहीर आहे. तर काका, आज आपल्याला ही पूर्ण माहिती हवी की ही विहीर साधारण कशी जुनी होती, नवीन होती किंवा कसं पद्धतीने तुमचं बांधकाम असतं ह्याची संपूर्ण आज आपल्याला माहिती हवी आहे. तर मी अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकत असतो. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी पूर्ण माहिती मिळेल की जिथे साधारण किती खर्च होतो आणि तुम्हालाही देखील अंदाज येईल. सो काका, आता ही आपण आहोत कुठे? चिंदर कुंभारवाडीत आहोत. तर आम्ही आता सिंधुदुर्गमध्ये मालवण तालुक्यात चिंदर हे जे गाव आहे त्याच्यात कुंभारवाडी म्हणून आहे, या गावात आहोत. तर काका मला सांगा, ही जी विहीर आहे ते जे बांधकाम चालू आहे, ही पूर्ण पहिली विहीर होती किंवा की तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली आहे? जुनी विहीर होती त्यांची. अगदी रुंदीला अशी काटपणा होती, जुनी अशी डबकं म्हणतात तशा प्रकारे होतं. त्यात आम्ही आता पूर्ण 15 फूट व्यास घेतलं त्याचं आणि आतमध्ये 12 फुटाची विहीर बांधताय. आणि म्हणजे समजा तुम्हाला जर विहिरीचं बांधकाम करायचं तर तुम्ही सुरुवातीपासून करता की फक्त ज्या जुन्या विहिरी आहेत ते? नवीन पण करतो. मोठ्या इरिगेशन डिपार्टमेंटची कामं आम्ही घेतो, मोठ्या मोठ्या विहिरी बांधतो. 24 फुटाची पण आम्ही विहीर बांधतो. ग्रेट. म्हणजे जर तुम्हाला कोणाला नवीन विहीर बांधायचं तरी तुम्ही भावकर काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल. तर काका मला सांगा, आता ह्या विहिरीला साधारण आता ही किती पहिला होतं डबकं आहे? नाही, हे आता कसं होतं, याची रुंदी होती 8 फुटाची. अच्छा. हे चौकोन असं होतं त्यांचं. आणि आता आम्ही हे रुंदीला घेतली 15 फूट आणि आता विहीर बांधतोय ती 12 फुटाचं व्यास आहे त्याच्यामध्ये. 12 फुटाचं आउटर 12 फूट आहे. तर मग आता हे समजा, आता ही हाईट आता किती झालेली आहे टोटल? आता 25 फूट आहे. 25 फूट. मग 25 फुटाला किती व्यास आता आपण तुम्ही घेतलेला आहे? 12 फूट. 12 फुटाचा व्यास. तर 12 फुटामध्ये साधारण किती चिरे लागतात तुम्हाला? 2200 चिरे, 2200 चिरे लागतात. 2200चे चिरे लागतात. ओके. आणि साधारण सिमेंट वगैरे? सिमेंट एक 15-20 पोती जातात. म्हणजे कॉन्क्रीटसाठी आम्ही कॉन्क्रीट करतो खाली. अच्छा. त्यामुळे जरा थोडं जास्त लागतं. ओके. मग त्याच्यामध्ये आता इकडे हे जे विहीर आहे त्याच्यामध्ये जे झरे आहेत, मग ते झऱ्याचं बांधकाम कसं असतं किंवा आतमध्ये झरे ठेवता किंवा खालून पण ग्राउंड लेवल केलं जातं का? नाही, खाली आम्ही बेस असते, रिंग असते, म्हणजे फाउंडेशन म्हणून म्हणतो त्याला. त्याच्यावरती मग आम्ही अत्रस बांधतो. काही लोक धावते बांधतात, आम्ही शक्यतो अत्रस बांधतो. अत्रस नाही का होतं, तो चिरे जरा जास्त लागतात, पण अत्रसचं बांधकाम हे मजबूत होतं. आणि साईडचं बांधकाम असतं ना, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं, खाली दाखवलं, बोल्डर टाकतो आणि कस टाकतो. याने काय होतं, माती टाकली तर झरे बंद होतात, चकोप होतात. हे टाकलं तर काय होतं, ह्याच्यातून पाणी पर्क्युलेट होऊन आतमध्ये येतं आणि ह्याच्या वरचा भाग जिथे झरे थांबतात त्याच्यावरती मग आम्ही मातीने आणि पूर्ण बंद करून घेतो. ओके. म्हणजे आता तुम्ही झरे तिकडे खाली ओपन ठेवलेले आहेत त्याच्यासाठी? 5 ते 6 ठिकाणी झरे आहेत ना, म्हणून या पूर्ण रिंग आहे ना, पूर्ण रिंगच्या आउटर साईडने पूर्ण हे बोल्डर टाकतो. बोल्डरने काय होतात, बोल्डरने झरे जे असतात ना ते जाम होत नाहीत, चॉकअप होत नाही. आणि माती टाकली असती तर ती झरे बंद होणार होते, म्हणून मोठं साईडने बोल्डर टाकतो झऱ्यांच्या लेवलपर्यंत आणि त्याच्यावरती नंतर मग मातीने बंद करतो. मग आता ही समजा विहीर आहे, तर विहीर बांधकामाला साधारण किती दिवस लागतात? एक 20-22 दिवस. 20 ते 22 दिवसात. म्हणजे साधारण तुम्ही महिना पकडा ओव्हरऑल सगळ्या करेपर्यंत. आम्ही आता इथं आमचं एक 16 दिवसात आता झाले. आता मध्ये थोडे दिवस 2-3 दिवस काम पण होतं. अच्छा. तुम्ही आता बघू शकता 16 दिवसात हा एवढं बांधकाम झालेलं आहे. आता खोदून बांधकाम झालेलं आहे. ओके. मग आता हे साधारण आपल्याला अंदाजे जर बघायला गेलं तर अंदाजे 2200 चिरे लागलेले आहेत. एक 15 ते 16 पोती हे लागलेले आहे, सिमेंट लागलेलं आहे. तर आणि दिवस लागतात 22. तर साधारण ओव्हरऑल खर्च किती जातो? खर्चाचा विषय कसा होतो, काप लागला तर वेगळा खर्च होतो. अच्छा. माती लागली तर कमी खर्च होतो. ओके. पण हे जर असं जर खालीचं कसं होतं, याचं काय साचेबद्ध असं एस्टिमेट नसतं याचं. म्हणजे असं आपण घरात सांगतो ना की बाबा आता काय होतं, जमिनीच्या खालचं एस्टिमेट आपण टेंटेटिव्ह धरावं लागतं. ओके. आणि मग आता मी सांगितलंय
ही माती आहे, मऊ माती, बरोबर ना. ही जर ओके. आज उद्या परत पडली हा. तर मग परत ह्याचं भाडं वाढलं, मजुरी वाढली, अच्छा. परत वरती गेल्याची लिफ्टिंगचं काम वाढलं. त्याच्यामुळे ते दिवसाचं 8 ते 9 हजार रुपये परत प्लस मध्ये वाढतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तर 4 लाख रुपये खर्च आहे, हा हा. बरोबर ना. पण मग आता कसं होतं, ही माती जर कोसळली तर परत मग त्याच्यासाठी दिवसाला 7-8 हजार रुपये दिवसाचे जातात. त्याच्यामुळे कसं होतं, टेंटेटिव्ह आम्ही सांगत आहे. ऍक्च्युली आम्ही सांगतो कमी बजेट सांगतो, फक्त पडतं जिथे आहे तर त्यांना सांगतो की बाबा त्याचे खर्च तुम्हाला द्यावा लागेल. पण कसं होतं, याची यारीचीच मजुरी आमची 3,500 रुपये आहे. बरोबर. त्याच्यापुढे माणूस आहे, 2 माणूस आहेत, त्यांचे पगार आहेत, बरोबर की नाही. हा सगळा इशू 7-1 हजार रुपये दिवसाचा खर्च वाढतो आमचा. दिवसाचा खर्च वाढतो. आणि जर समजा असं खडक असेल, समजा खाली बोल्डर लागले, प्रॉब्लेम नाही. काप असेल तर फक्त म्हणजे ब्रेकर असतात, अच्छा, त्याचाच खर्च वाढतो. पण म्हणजे त्या breaker नाही. पण ब्रेकरला काय बांधायची गरज पडत नाही. पण कापामध्ये पण झरे निघतात. हो, 100%. कापामध्ये काय झरे problem निघतात. नाही. आम्ही माती. आता 45 फूट मारली आहे. हा हा. सिंदर आचरा सडेवाडीत 45 फूट मारलेली आहे. ती अजिबात बांधकाम केलेलं नाही, फक्त जमिनीच्या वरती जेवढं बांधकाम आहे अच्छा. म्हणजे प्रोटेक्शनसाठी, म्हणजे बाहेरून कोणी पडता नाही, मुलं गुरं हा हा हा. असं किंवा आपणच होतं, तर तेवढं फक्त वरचं बांधकाम आम्ही केलेलं आहे. ओके. ती 45 फूट खाली आम्ही खोल मारली आहे. हा हा. काही प्रॉब्लेम नाही आणि मस्त झऱ्याचं पाणी एकदम गार असतं त्याच्यामध्ये पूर्ण. ओके. तर साधारण बघा, ही मशीन इथे सेटअप केलेली आहे. ही मशीन पूर्ण चिरे कमी जास्त करायला, उतरवायला सगळ्या मशीन यूज उतरवायला, केल्या माती जातात. काढायला सगळं. ओके. तर ओव्हरऑल हे सगळं तुम्ही समजा एक साधारण म्हणजे बोल्डर असो किंवा माती असो, तर माती असो तर जरा जास्त होतं, एस्टिमेट अंदाजे सांगा किती होतं साधारण? 4.5 लाखापर्यंत जातं. 4.5 लाखापर्यंत जातं. आणि बोल्डर असेल तर थोडंफार कमी होतं. नाही, मग विषय कसा होतो, बोल्डरला पडत नाही किंवा हा. बांधायचा खर्च कमी होतो, कमी खर्च होतो. ओके. म्हणजे आणखी थोडा खर्च कमी होतो. म्हणजे कसं होतं, आता माती असेल तर तुम्हाला कंपल्सरी बांधायला पाहिजे. वरून खालीपर्यंत काप जर असेल ना तर तुम्हाला बांधायचाच खर्च येत नाही, फक्त खोदायचा खर्च होतो. खोदायचं. आणि ती मग कसं होतं, ती मजबूत राहते. अच्छा. आता ही कशी आहे, चिऱ्याने बांधकाम करणार, माती आहे म्हणून. मग इथे तुम्हाला आता पूर्ण खोदून बांधून ओव्हरऑल एस्टिमेट 4-4.5 लाखापर्यंत जातो. पण महत्वाचं काका, ऍक्च्युली आपले जेव्हापासून आपण सिरीज करतोय, करतोय, तर तोपर्यंत तुम्हाला सगळे पनवेल आणि बाहेरून कॉल येतात. तर तुम्ही एकदा परत सांगा की तुमचा कितीपर्यंत एरिया आणि तुम्ही कितपर्यंत करू शकता कोकणात? नाही, आम्ही मालवण, कणकवली हम्म. आणि कुडाळ इथपर्यंत कामं करतो. त्याच्या वेळेला काय होतं, अटेंडन्स महत्वाचा असतो. तिथे त्यांना जाऊन एकदा दोनदा साईडवरती जातो. त्याच्यामुळे आम्ही जास्त लांबची कामं घेत नाही, जवळची कामं होतात. इकडचं मी लांबचं काम घेऊ शकतो, पण ते काय होतं, इकडची कामं बंद पडतात. त्यांना पण अटेंडन्स हवा असतो, इकडच्या लोकल माणसांना पण आमचं अटेंड म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणं हे आमचे गरजेचं आहे ना शेवटी. त्यामुळे मग लांबची कामं टाळतो शक्यतो आम्ही. कुडाळ आहे, कणकवली आहे, परत मालवणपर्यंत इथपर्यंत आम्ही शक्यतो जास्तीत जास्त कामं घेतो. ठीक आहे, धन्यवाद काका, तुम्ही खूप मोलाची माहिती दिली. तर बघा, तुम्हालाही देखील कोकणात अशी जर विहीर बांधायची असेल तर काकांचा नंबर स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही काकांना कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. बरेच जण मला कमेंटमध्ये मागतात की नंबर द्या, पण काकांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही डायरेक्ट काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्ही इथे कुडाळ, कणकवली किंवा मालवण या जवळपास राहत असाल ना, तर काकांना कॉन्टॅक्ट करा. कारण काकांना कॉन्टॅक्ट ऑलमोस्ट पनवेल, रायगड, कर्जत इथून बरेचसे कॉल येतात, परंतु त्यांना तिथे कन्स्ट्रक्शनसाठी हे घेणं पॉसिबल नाहीये. सो हा जो एक व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न होता, जे मुंबईतून गावी शिफ्ट झालेले आहेत, ते आता कायमचे मुंबईत राहतात, त्यांना आपल्या घराजवळ एक विहीर हवी असेल, तर विहीर जर तुम्हाला बांधायची असेल तर साधारण किती खर्च होतो, कशा पद्धतीने हे बांधकाम याचं सर्व मार्गदर्शन आपल्याला काकांनी दिलं. सो व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.